जे जोडू हो हो दादा या माईक माईक अमरावती पोलीसने रजिस्टर केला आहे. त्यांना काही काळ द्यावा लागणार, कारण की काय टेक्निकल प्रोसिजर चांगला पहिला आपलं कॉन्सन्ट्रेशन काय की ज्यांनी अर्ज केला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते त्यांनी स्वतः सांगितलं, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आपण कुणाला पकडतोय की त्याच्याकडे कोणतेही ऑफिशियल अधिकृत त्याचा इथे जन्म झाला त्याचे डॉक्युमेंट नाही, आणि म्हणून जर त्याचा अर्ज आता अस्वीकार झाला तर याचा अर्थ एकच झाला की त्याचा इथे जन्म झालेला नाही आहे. मग त्यांना विचारलं जाणार, मग ATS कडे केस सोपवली जाणार. याचा इथे जन्म झाला नाही तर जिथे जन्म झाला आहे तिथे पाठवा. किंवा ती नागरिकत्व देण्याची हीच पूर्णतः बदलली पाहिजे असं शासनाला तुम्ही कळवलं आहे का? हे बघा, जो चोरी करतो, लबाडी करतो, तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. एथोपित आणि फ्रॉड आणि फोर्जरीचा काही संबंध आहे? काही तहसीलदारांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे करायचा प्रयत्न केला होता, मी त्यांना सरळ जाब विचारला, अरे तुमचा तिथे फ्रॉड झालेला आहे, फोर्जरी झालेली आहे, फक्त आधार कार्डाच्या आधारावर 1000 लोकांना प्रमाणपत्र दिले गेले अमरावती जिल्ह्यात, म्हणून हे फ्रॉड आहे, फोर्जरी आहे. आणि किरीट सुवानी जे सांगितलं हे सगळं बाहेर येत आहे. सर, मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं काही तहसीलदार जेलात जाणार आहे, अशी काही लिस्ट तयार झालेली आहे? तर मी सांगितलं ना आपल्याला, 4 लोक हे गेले, घरी गेलेत, आणि आता मालेगाव पोलिसांनी तयारी सुरू केली. खरे आका कधी तुमच्यावर झाला होता, मात्र 24 गुन्हे जर एका अकोल्यात दाखल होत असेल तर तुमची गोष्ट खरी आहे, पोलिसांना तथ्य दिसत आहे, तर काय काय आज नवीन तथ्य काय म्हणले पोलिसांसमोर? 7 ठिकाणी पोलिसांनी शासनाने गुन्हा दाखल केला आहे. हे तथ्य असल्याशिवाय करणारच नाही. पुढच्या 10 दिवसात आणखीन 3 ठिकाणी FIR दाखल होणार. एकंदर 287 लोकांनी या FIR मध्ये नावं आली आहेत. तपास सुरू आहे. त्यात मालेगावमध्ये तर हे करणारे एजंटना पण जेलमध्ये कोर्टाने पाठवलं, वकिलालाही जेलमध्ये पाठवलं, तहसीलदार नायब तहसीलदारवर पण कारवाई होत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकाराने 2.25 लाख फर्जी डॉक्युमेंट देऊन भारतीयत्व घेण्याचं पाप ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांची चौकशी होणार. अकोला पोलीस स्टेशननी, जिल्ह्याने आता सुचवलंय, अमरावतीने पण सुचवलंय की फॉरेन्सिक ऑडिटर यासाठी नियुक्त करावा. 2 दिवसापूर्वीच मंत्रालयात आमची विस्तृत बैठक झाली होती. या सगळ्या 2,23,000 अर्जांचं पुनर्तपासणी होणार. सर